जय मुक्ताई दिनांक 15 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरा भागातील पुरा मार्केट परिसर, काकोडा, बोरखेडा, राजुरा, हिवरा, जोंदनखेडा, धुळे, चिंचखेड, सुडे, पारंबी या परिसरात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे व घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या घरांचे व शेतातील नुकसानीची राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले. तसेच यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद, शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील, शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील, अशोक कांडेलकर, बाळासाहेब पाटील, तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, अफसर खान यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते. दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरा परिसरात झालेल्या मुसळधार पाऊस व ढगफुटीमुळे पुरा काकोडा येथील एका 25 वर्षीय युवकाचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी दरम्यान माननीय मंत्री महोदयांच्या हस्तेच मृतकाच्या कुटुंबियांना शासनाकडून 4 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पाहुयात पालकमंत्री गुलाबराव पाटील मुक्ताई वार्ताशी बोलताना काय म्हणाले. या ठिकाणी आता पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत आणि आगामी सावकार साहेब, आमदार साहेब, पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला जे नुकसान झालं तिथे पंचनाम्यांची या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे, पण तिथे सुरू नाही ते आता हे पंचनामे होतील आणि शासनाच्या नियमानुसार जे मदत त्यांना करता येईल ती लवकरात लवकर कशी मिळेल याच्याकरता आम्ही प्रयत्न